होतो की मागच्या 33 वर्षांपासून हा पुरस्कार देण्याचा प्रघात आपण सुरू केलेला आहे. आणि आताच मी लिस्ट दाखवत होतो वेदला आणि शैलेशला. आतापर्यंत हा 66 म्हणजे आज 65 आणि 66 अशा 66 व्यक्तींना 33 वर्षांमध्ये आपण पुरस्कार देऊ शकलो. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे एकही वर्ष त्याच्यामध्ये खंड पडला नाही. ही आयोजक म्हणून, संयोजक म्हणून, संघटक म्हणून हे माझं यश आहे. ते आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आहे. आणि जीवनामध्ये अशा अनेक व्यक्ती आपल्या जवळ असतात. आणि याचं विदर्भापुरतं आपण मर्यादित याच्यासाठी केलं की ज्यावेळी हा पुरस्कार सुरू केला त्यावेळी विदर्भात असे पुरस्कारच नव्हते. आणि म्हणून मी सर्व पुरस्कारांची काही अफवा सोडून अटच अशी टाकली की विदर्भातल्याच आमच्या लोकांना तो पुरस्कार आपल्याला देता आला पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. आणि खरं तर मी नेहमी सांगत असतो महाराष्ट्रामध्ये की सेवेचं जे कार्य आहे ते आपल्या इथल्यासारखी परंपराच पूर्ण महाराष्ट्राला नाही. ज्ञानाची परंपरा आहे पुण्या मुंबईकडे. पुणा तर अगदी माहेरघरच आहे विद्येचं असं आपण समजतो. परंतु विद्येच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जसा उच्चांक गाठलेला आहे तसाच सामाजिक क्षेत्रामध्ये विदर्भातला अतिशय दैदिप्यमान असा इतिहास आहे. गाडगे बाबा आपल्या विदर्भातले तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे आपल्या इथले, शिवाजीराव पटवर्धन आपल्या इथले, आणि अशा अनेक विभूतींचं नाव आपल्याला सांगता येतील. प्रकाश असेल, प्रकाश आमटे असतील, विकास आमटे असतील, मंदा असतील, किंवा आमचे रवींद्र कोले आणि स्मिता असेल, आशिष सातव असेल, त्याची पत्नी कविता सातव असेल. म्हणजे ही परंपरा जी आहे विदर्भामध्ये ती तरुण लोकांनी सुद्धा कायम ठेवली. याचा आपल्याला अभिमान वाटावा अशी ही परंपरा आहे. आणि त्यागाची परंपरा, सेवेची परंपरा यामध्ये विदर्भ अव्वल दर्जाचा आहे हे मी जाहीरपणे नेहमी सांगत असतो. पुण्याच्या व्यासपीठावरही सांगत असतो की तुमच्याकडे आणि ज्ञानाच्या बाबतीत काही आपण असे मागे नाही. वेद सारखा आहे आपल्या इथे, जे वेदच्या विद्वत्तेची बरोबरी कदाचितच कोणी करू शकेल. तर हे सर्व आपल्याकडे आहे. आज ज्यांना आपण पुरस्कार देतो ते शैलेश जोगळेकर यांचं कार्य अतिशय प्रशंसनीय कार्य आहे. त्याचं कार्य मी दोन्ही संस्थांमध्ये अतिशय जवळून पाहिलेलं आहे. भोसला मिलिटरी स्कूल आज जी काही उभी आहे त्याच्या मागे शैलेशचा मोठा वाटा आहे. जेव्हा इथे ती स्कूल सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हापासून मी त्याची धडपड पाहतो. जागा पाहण्यापासून तर जागा स्वच्छ करण्यापासून तर बाकी सर्व फंड जमवण्यापर्यंत सर्व कामामध्ये अर्थात सर्व सहकारी होते त्याचे. म्हणजे त्यांचं जे काही योगदान आहे त्याला मी दुय्यम लेखत नाही, पण कोणीतरी इनिशिएटिव्ह घेणारा पाहिजे. कोणीतरी आपले पाहुणे आमचे माजी आमदार, माजी महापौर अनिल सोले आलेले आहेत, त्यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करू. तर शैलेशचं हे सर्व काम मी अतिशय जवळून पाहू शकलो. त्यावेळेसपासून तर त्याचं जे काम पाहतो मी, त्याची धडपड पाहतो. एक अतिशय उत्तम संस्था या शहरामध्ये त्यांनी भोसला मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून आम्हा नागपूरकरांना दिली आहे. आणि दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जी काही कॅन्सर इन्स्टिट्यूट उभी केलेली आहे वर्धा रोडला, ती अतिशय प्रत्येकाने ती पाहावी. ती इन्स्टिट्यूट त्यांनी अशा पद्धतीने उभी केली की तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही नागपूरमध्ये आहात. कुठल्या तरी परदेशातल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही आलेले आहात, जे आपण चित्रपटांमध्ये पाहतो. तशा पद्धतीची एक संस्था त्यांनी अतिशय मेहनतीने उभी केलेली आहे. आणि त्याच्याही पेक्षा याचं हे कर्तृत्व जितकं मोठं आहे त्याच्याही पेक्षा त्याची माणुसकी अतिशय महत्त्वाची आहे. पुष्कळदा आपल्या अवतीभोवती असणारे लोक किती मोठे आहेत हे आपल्याला कळत नाही. त्याची पत्नी कॅन्सरने गेली अनफॉर्च्युनेटली. 1966चा त्याचा जन्म आणि 31 वर्षाचा असेल तो तेव्हा त्याची पत्नी गेली. ते वय म्हणजे पत्नी वियोगापासून अनेक लोक आपण पाहतो की दुसरं लग्न जरी त्यांनी केलं असतं तरी कोणी त्याला टोकलं नसतं. परंतु ही निष्ठा आहे. ही निष्ठा किती लोकांच्या जवळ आज आहे. एका आपल्या मुलीला, जान्हवीला कोणताही मानसिक त्रास होऊ नये म्हणून या पित्याने जो काही त्याग केलेला आहे तो पिता मोठा आहे, तो माणूस मोठा आहे.
जे त्याच्या कर्तृत्वापेक्षाही या गोष्टीला मी अधिक महत्त्व देतो. म्हणून दोन्ही गोष्टींचा संगम फार थोड्या लोकांमध्ये असतो, तो शैलेशच्या ठिकाणी आहे. दुसरी आपली जी आज पुरस्कार विजेती आहे, जिला आपण सन्मान करणार आहोत, ती जयश्री कापसे. तिच्याही अभिनयामध्ये तिला कोणताही वारसा नव्हता. कोणताही वारसा नसताना तिने जी काही धडपड तिथे केलेली आहे आणि स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर तिने अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. त्या रस्त्यात आहे, ते आता पोहोचत असतील. तिला मी गमतीने म्हणालो, आणि की तुझ्या नवऱ्याच्या भरोश्यावर काही तू आज पोहोचू नाही शकणार, कारण तो संपादक आहे एका वर्तमानपत्रात. नवरी तशीच अविश्वसनीय नाही, थोडंसं सर्टिफिकेट मिळाले अलीकडे या कोरोनाच्या काळात की पुष्कळ नवरे बायकांना मदत करायला लागल्या पत्नीला, थोडासा आरोप कमी झाला. तर ती अतिशय गुणी अशी अभिनेत्री आहे आणि कोणताही पारंपरिक वारसा, कौटुंबाचा वारसा नसताना तिने जे काही यश संपादन केलेलं आहे ते अतिशय अप्रतिम आहे. आणि वैदेही या दोघांचाही परिचय करून देणार आहे, म्हणून मी इथेच थांबतो. त्यांचा परिचय करून देताना त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो की शैलेश, तू आणि जयश्री दोघांनीही हा पुरस्कार स्वीकारला. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे आणि संस्थेसाठी अभिमानाची बाब सुद्धा आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. भावी आयुष्यामध्ये त्यांना सर्व शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद भाऊ. यानंतर मान्यवरांच्या स्वागताकडे वळते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडचे कुलपती डॉक्टर वेदप्रकाशजी मिश्रा यांचं स्वागत माननीय प्रेमबाबू लुनावत यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर, अभ्यासपूर्ण वाक्चातुर्य आणि आपल्या विद्वत्तेचा गौरवार्थ कृपया हा स्वीकारावा पुष्पगुच्छ आपण. त्यांचं कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार माननीय प्राध्यापक अनिलजी सोले यांचं स्वागत माननीय प्रियंकाजी ठाकूर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सोले सर, आपली सात्विकता आणि त्या सात्विकतेनं समाजात केलेला काम यांच्या गौरवार्थ कृपया हा स्वीकारावा पुष्पगुच्छ आपण. सत्कारमूर्ती माननीय श्री शैलेशजी जोगळेकर यांचं स्वागत माननीय अतुलजी भुरुकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. शैलेशजी लहानपणापासूनच समाज कार्याचं वेळ बांधून ध्येयाच्या रस्त्यावरून काम करण्याचा गौरव म्हणून कृपया हा स्वीकारावा पुष्पगुच्छ आपण. जयश्री आल्यानंतर आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. त्यानंतर आपण परिचयाकडे वळूया. परिचय करून देणार आहेत वैदेही चौरे सोईतकर. त्यांचंही स्वागत करूया. त्यांचं स्वागत निलेश खांडेकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. वैदेही चौरे सोईतकर यांचंही नाव आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. माननीय श्री शैलेशजी जोगळेकर आणि जयश्रीताई कापसे गावंडे या दोघांचाही परिचय त्या करून देणार आहेत. त्यांना आमंत्रित करते. धन्यवाद रेखाताई. खरंच मला आज खूप आनंद होतोय, कारण मी स्वतः कलाक्षेत्रात कार्यरत आहे आणि आज इथे जो पुरस्कार मिळतोय ते एका सामाजिक कार्यकर्त्याला आणि दुसरीकडे एका कलावंताला सोबतच सामाजिक कार्यकर्तीला मिळतोय. त्यामुळे माझ्यासाठी त्यांचा परिचय करून देणं हा खूप आनंदाचा क्षण आहे असं मी इथे उल्लेख करेन. तत्पूर्वी मंचावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या समोर विराजित असलेले इतर मान्यवर म्हणेल, कारण अनेक दिग्गज मंडळी देखील इथे समोर उपस्थित आहेत. सगळ्यांचं मी स्वागत करते शब्दसुमनांनी. आजचे आपले पहिले सत्कारमूर्ती माननीय शैलेशजी जोगळेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसंघाचे ते स्वयंसेवक होते. त्यासोबतच शालेय व महाविद्यालयीन जीवनात स्थानीय राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून लौकिक विजय मर्चंट ट्रॉफी मध्ये विदर्भ आणि मध्य विभागाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. वयाच्या 15व्या वर्षी उत्कृष्ट घोडेस्वार म्हणून लौकिक आणि टेंट पॅकिंग जे असतं त्यासोबतच शो जम्पिंग मध्ये सुवर्ण पदक त्यांना प्राप्त झालेलं आहे.
बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुशीतच वाढल्याने सामाजिक कार्याची ओढ त्यांना अगदी बालपणापासूनच होती. रोटरी क्लबच्या माध्यमातून समाज कार्यास त्यांनी सुरुवात केली. विश्व हिंदू परिषदेचे अनेक वर्ष सक्रिय कार्यकर्ता. त्यासोबतच 1995 पासून भोसला मिलिटरी स्कूल नागपूरच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला आणि 1996 पासून 2017 पर्यंत म्हणजे सलग 21 वर्ष भोसला मिलिटरी स्कूल नागपूरच्या सचिव पदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे. त्यासोबतच सन 2000 पासून बालमित्र त्यांचे बालमित्र असलेले माननीय माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि मध्य भारतातील सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉक्टर आनंद पाठक यांच्यासोबत त्यांनी विदर्भात एक मोठं आणि अद्ययावत कॅन्सर रुग्णालय उभं राहावं या स्वप्नपूर्तीकडे ते वाटचाल करत आहे. निर्माणाधीन असलेलं हे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट डॉक्टर आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्थान यांच्या अंतर्गत आता भव्य स्वरूपात साकारत आहे. या संस्थेचे मानद सचिव म्हणून ते जबाबदारी पार पाडत आहे आणि यांच्याच या अलौकिक कार्यासाठी आज आपण त्यांना इथे पुरस्कृत करीत आहोत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं एकदा स्वागत करूया. त्यासोबतच प्राध्यापिका डॉक्टर जयश्री कापसे गावंडे ते ज्या नुकत्याच इथे उपस्थित झालेले आहे. मी त्यांचा देखील परिचय आपल्याला करून देणार आहे. नटसम्राट सगळ्यांना माहीत असेल, पण चंद्रपूरची नटसम्राज्ञी म्हणून जर कोणाचा उल्लेख करायचा असेल तर ते आहे जयश्री कापसे गावंडे. म्हणजे आजपर्यंत आपण अनेकांची नावं ऐकलीत, पण महिला दिग्दर्शिका हे आपल्याला फार कमी बघायला मिळतात आणि त्यातल्या त्यात विदर्भामधील महिला दिग्दर्शिका जिने केवळ प्राथमिक लेवललाच नव्हे कॉम्पिटिशनमध्ये तर अंतिम फेरीमध्ये देखील केवळ दिग्दर्शनासाठीच पारितोषिकं पटकावली नाही आहे, तर त्यांच्या नाटकात काम करणाऱ्या कलावंतांना देखील त्यांनी तितकीच पारितोषिकं मिळवून दिली आहे असं मी इथे प्रामुख्याने उल्लेख करेन. BSc MSW आणि PhD म्हटलं तर कलाक्षेत्र कसं हा प्रश्न सगळ्यांना पडतो, पण BSc एकीकडे केल्यानंतर MSW म्हणजे सामाजिक क्षेत्रात त्या आल्या आणि PhD केली आणि प्राध्यापिका म्हणून सध्या त्या MRM कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली चंद्रपूरला कार्यरत आहेत. नाटकाचं अधिकृत प्रशिक्षण किंवा शिक्षण त्यांनी कुठलंही घेतलेलं नाहीये, पण जर मी त्यांच्या पारितोषिकांची यादी वाचली तर मला वाटतं अर्धा एक तास त्यातच आहे, त्यामुळे मी थोडक्यात ती वाचणार आहे. 1993, 1994, 1997, 2001, 2003, 2005 या सर्व सालांचे महाराष्ट्र राज्य कामगार नाट्य स्पर्धा त्यासोबतच महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा याचे अभिनयाचे पारितोषिक त्यांनी पटकावलेले आहेत. त्यासोबत 2005 आणि 2006चा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार नाट्य महोत्सव त्यासोबतच महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव याचं देखील अभिनयाचं प्रथम पारितोषिक आणि रौप्य पदक त्यांनी पटकावलेलं आहे. 2001 मध्ये एक होती राणी हे नाटक सुशील सहारे, प्रकाश गडदे आणि गिरीश जोशी या तिघांनी मिळून बसवलं, त्यांच्या सोबतीने यांनी बसवलं. रानोची मध्यवर्ती भूमिका त्यांनी त्यामध्ये साकारली होती. 80 कलावंतांची चमू, 3 महिन्यांची अविश्रांत मेहनत हे सगळं करत असताना प्रयोगाच्या 4 दिवस आधी त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली, त्यांचा अपघात झाला आणि लिगामेंट फाटलं. आता लिगामेंट फाटल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही हालचाल करू शकणार नाही. आता हालचालच करू शकणार नाही तर प्रयोग कुठनं करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. परंतु त्यांचे पती गिरीश भाऊंनी आताच म्हटलं की पती साथ देतील का भरोसा नाही, पण त्यांच्या पतींनी त्यांची साथ दिली इथे मी नमूद करेन, कारण त्यांनी त्यांची आंतरिक जिद्द बघून त्यांना साथ दिली आणि व्हीलचेअरवर बसून त्यांनी हा प्रयोग पूर्ण केला. कलानिष्ठता आणि ज्ञानेश्वराची कृपा यामुळे प्रत्येक प्रसंग त्याच परिणामासह प्रभावीपणे साकारला आणि याचं प्रचंड कौतुक झालं आणि या भूमिकेसाठी त्यांना अभिनयाचा गुणवत्ता पुरस्कार 2013 सालला मिळाला, 2001 सालला मिळाला आणि हौशी मराठी रंगभूमीवरची ही एक महत्त्वपूर्ण अशी घटना घडली. सन 2013 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या 52व्या प्राथमिक नाट्य स्पर्धा जी असते राज्य नाट्य स्पर्धा त्याच्या प्राथमिक फेरीमध्ये चिंधी बाजार हे नाटक प्रथम आलं आणि त्यासोबतच अंतिम मध्ये देखील ते नाटक प्रथम आलं. दिग्दर्शनाचा द्वितीय पुरस्कार अंतिम मध्ये त्यांना प्राप्त झाला. 2014 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या 54व्या अंतिम हिंदी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेलं चिंधी बाजार पुनश्च एकदा प्रथम क्रमांकाचं मानकरी ठरलं.
या देखील त्यांना नाटकासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार प्राप्त झाला. सन 2017 मध्ये, 2018 मध्ये आणि 2019 मध्ये देखील त्यांना नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार दिग्दर्शनाचा प्राप्त झालेला आहे. आणि ही याची वाटचाल अशी अविरतपणे सुरू आहे असं मी म्हणेल आणि भविष्यात देखील कदाचित त्या पटकावतच राहणार आहे. रंगसेवा शासन स्तरावर जर गृहीत धरायची झाली तर वृद्ध कलावंत मानधन योजना आणि यावर त्या मानद सदस्य म्हणून कार्यरत आहे. त्यासोबतच रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर सलग 2दा त्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या. इतर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मी पॉइंट्स घेणार आहे कारण खूप मोठी माहिती आहे आणि मला असं वाटतं तुम्ही त्यांच्या सत्कारासाठी वाट बघत आहात, त्यामुळे थोडक्यात मी घेणार की सह्याद्री दूरदर्शन वाहिनीच्या हॅलोसाठी कार्यक्रमात देखील त्यांची मुलाखत झाली आहे. राष्ट्रीय चित्रपट संस्था दिल्ली यांच्या आरोग्याच्या रानवारा या लघु चित्रपटात त्यांनी भूमिका केलेली आहे. पर्यटन विभाग महाराष्ट्र सरकारतर्फे झाडीपट्टी पर्यटन महोत्सवात आयोजन समिती सदस्य आणि विशेषाने त्यांचा सहभाग त्यामध्ये होता. त्यासोबत अनेक लघु चित्रपटांचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये नई दिशा आहे, द लेटर, प्रहार, फोबिया, पेन, पेंगेस यासारखे वेगवेगळ्या लघु चित्रपट समाविष्ट आपल्याला करता येतील. वर्डिक या चित्रपटाची निर्मिती आणि चित्रपट प्राईम व्हिडिओ तसंच MX प्लेयर या OTT प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित झालेला आहे. अनेक शिबिरांचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. चंद्रपूर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा होती, त्याचं देखील त्यांनी आयोजन केलं. महाविद्यालय, शाळा, महिला, NSS या सर्वांसाठी त्या नाट्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पर्यटन विभाग महाराष्ट्र सरकारतर्फे झाडीपट्टी पर्यटन महोत्सवात अभिनय क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलंय. सर्वोदय शिक्षण मंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, झाडीपट्टी नाट्य संमेलन, मनोवेद चंद्रपूर, स्नेहांकित चंद्रपूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नवोदिता चंद्रपूर, सिमो झाडे फाउंडेशन, लोकसेवा विकास संस्था, शिवसेना महिला आघाडी, मिशन चंद्रपूर यासारख्या अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कृत देखील केलेला आहे. सामाजिक कार्यात देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्या शासनाच्या विविध समितींवर माजी सदस्य म्हणून कार्यरत होत्या. बालकल्याण समितीच्या त्या माजी सदस्य होत्या. जिल्हा सल्लागार बोर्डाच्या माजी अध्यक्ष होत्या. मनोधैर्य योजनेच्या माजी सदस्य होत्या. जिल्हा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. महिला सर्वसमावेशक समितीवर सदस्य म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रामध्ये नागपूर विद्यापीठाच्या माजी सिनेट सदस्य म्हणून त्या कार्यरत होत्या. गोंडवाना विद्यापीठ समाजकार्य अभ्यास मंडळात सदस्य आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या त्या सदस्य होत्या. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी, महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विविध विषयांवर व्याख्यान त्यांचं आयोजित करण्यात आलेलं आहे. मानसिक आजार आणि आरोग्य विषयक मार्गदर्शन त्या करतात. मी थोडक्यात आढावा घेतला आहे, यावरून तुम्ही समजू शकता त्यांचं कार्य किती महत्त्वपूर्ण आणि मोलाचं आहे. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याबद्दल सांगायच्या राहून गेल्या आहेत, पण त्यांचं कार्य अविरतपणे सुरू आहे आणि ते सुरू राहणार आहे. आणि मला असं वाटतं माझ्यासारख्या ज्या येणाऱ्या कलावंत आहेत, आम्हाला आता पुढे घडायचं आहे, अशा कलावंतांना जयश्री ताईंकडून नक्कीच प्रेरणा मिळते आणि असं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे. त्यामुळे मी त्यांचं देखील स्वागत करते आणि जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं देखील स्वागत करूया. मला यांचा परिचय, या मान्यवरांचा परिचय करून देण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय गिरीश भाऊ गांधी तसेच विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे आभारी आहे. धन्यवाद. डॉक्टर जयश्री कापसे गावंडे यांचं स्वागत माननीय बाळासाहेब कुलकर्णी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. जयश्री ताई अनेक पुरस्कार मिळवून अभिनय क्षेत्रात नाव कमावण्याच्या गौरवार्थ कृपया हा स्वीकारावा. पुष्पगुच्छ आणि वैद्यकीय तुराई सामाजिक कार्य आणि रंगभूमी या दोन्हीची साथी या दोघांनाही पुरस्कृत केलं जात आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. दोघांची खूप अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आभार व शुभेच्छा. सर इकडे
अच्छा हाँ इधर ओके ओके गिरीश भाई के साथ ही ठीक है सर इधर दोनों खाली थोड़ा कम नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट काम केलेलं आहे. ते इन्स्टिट्यूट म्हणजे विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्मिता स्मृती पुरस्काराच्या या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचं अमोघ अशा वक्तृत्वाची जादू सारा विदर्भ नव्हे महाराष्ट्र जाणतो असे माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय डॉक्टर वेदप्रकाशजी मिश्रा, आमचे मार्गदर्शक आणि प्रतिष्ठानचे सर्व या विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात सांस्कृतिक क्षेत्र आणि पर्यावरण क्षेत्र या दोन्ही सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी करून आमच्यासारख्या नवीन पिढीला ज्यांनी सतत मार्गदर्शन केलं असे आदरणीय डॉक्टर गिरीश गांधीजी, मंचावर विराजमान माझे मित्र श्री शैलेशजी जोगळेकर, माननीय सौजयश्रीताई गावंडे, मान्य प्रगतीताई पाटील, मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित माझ्या आत्मीय बंधू आणि भगिनी. वास्तविक पाहता लीडर असं म्हटलं आपण तर लीडरशिप ही फक्त राजकीय क्षेत्रात असते असं नाही, तर समाजात अशी अनेक क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रामध्ये लीडरशिप असते. आज अशा 2 विदर्भातल्या लीडर्सचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतो आहे. एक शैलेशजी जोगळेकर आणि जयश्रीताई कापसे गावंडे. क्षेत्र कुठलंही असो, जर आपण एकाग्रतेने त्या क्षेत्राच्या मागे लागलं तर आपण आपल्या डोळ्यासमोर जे ठेवलेलं असतं लक्ष्य ते निश्चितपणे प्राप्त करू शकतो. शैलेश जोगळेकरांना तर अगदी लहानपणीपासून म्हणजे ते शिकत असतानापासून, आणि जेव्हा भोसला मिलिटरी स्कूलचं काम त्यांनी सुरू केलं त्यावेळेस म्हणजे आजपासून 25 वर्षापूर्वी, आणि असं काही साकार होऊ शकतं याच्यावर विश्वासच अनेक वेळा बसत नव्हता. परंतु त्यांनी आपली एक टीम तयार केली आणि त्या आधारावर नागपूरमध्ये भोसला मिलिटरी स्कूलची त्यांनी स्थापना केली. आज त्याला 25 वर्ष होतात आहे. यशस्वीपणे ते कार्य मार्गी लावलं. विद्यार्थ्यांना शिकवणे, देशभक्ती त्यांच्या रोमारोमात भिनवणे आणि त्याचबरोबर एक शिस्तीचा विद्यार्थी, देशाचा शिपाई तयार करणे या मनोभूमिकेतून त्यांनी हे कार्य उरावर घेतलं आणि ते तडीस नेलं. आता एखादी संस्था आहे तर त्याच पद्धतीने आणखीन एखादं महाविद्यालय काढायचं, मग एखादी शाळा काढायची, मग एखादं कॉलेज काढायचं, हा उद्देश काही नव्हता. आता एक अति आवश्यक क्षेत्र आहे कर्करोगाचं. या क्षेत्रामध्ये नागपूरमध्ये अशा पद्धतीची ख्यातीप्राप्त इन्स्टिट्यूट नाही. ही पोकळी भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून 8-10 वर्षापूर्वी त्यांनी ती सुरुवात केली. त्याची एक टीम बनवली, परंतु टीमला लीडर लागतो. लीडर म्हणजे अध्यक्ष असला पाहिजे असं नाही. त्या टीमला लीड करणारा कुठलाही व्यक्ती असू शकतो, ज्याच्यात ती तळम असते, ज्याच्यात ती दृष्टी असते, ज्याचं विजन असतं. शैलेश जोगळेकरांनी आता ही नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट अशा पद्धतीची एका दर्जेदार संस्था आणि अजूनही त्याचे विविध अंग आणि विविध पद्धतीचे आधुनिक उपकरण हे आणून या विदर्भातल्या गोरगरीब जनतेच्या दृष्टिकोनातून सेवा करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आणि त्याच्यात ते यशस्वी झाले. याच्यावर अवेअरनेसचे कॅम्प देखील ते घेतात.
मार्गदर्शन करण्याचं काम देखील त्या ठिकाणी होतं. आणि त्या दृष्टिकोनातून शैलेश जोगळेकरांनी आपल्या जीवनामध्ये जे समाजसेवेचं उद्दिष्ट ठरवलं त्याच्यात आज विदर्भातील तरुण पिढीने प्रेरणा घेण्याच्या दृष्टिकोनातून या क्षेत्रातला शैलेश जोगळेकरच्या रूपाने एक नेतृत्व, एक लीडर निर्माण झाला. मी त्याचं या प्रसंगी अभिनंदन करतो. जयश्रीताईंचं एखाद्या सुदूर असलेल्या जिल्ह्यामध्ये प्राध्यापिकेचं काम करत असताना आपल्यात अंगीभूत असलेल्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून इथे तर काही व्यवस्थाच नाही, इथे तर काही सोयच नाही, आम्हाला तर अशा पद्धतीच्या अडचणी आहेत, इथे असा चोखंद वर्ग नाही. अनेक लोक मी पाहिले की जी ही कारणं सांगतात आणि पुण्या मुंबईच्या दृष्टिकोनातून चर्चा करत राहतात. परंतु आपल्याला आपल्या कलेचा, कलागुणांची जोपासना करायची आहे, त्याची पूजा करायची आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या संकटांवर मात करत त्यांनी आपल्यातला कलाकार जो आहे हा सतत जागृत ठेवला, नव्हे त्याचं प्रगटीकरण केलं. आज या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विदर्भातल्या अनेक गुणी कलाकारांना मार्गदर्शन करणारं आपलं नेतृत्व आपण उभं केलं, आपण सिद्ध केलं. मी आपलं देखील या प्रसंगी अभिनंदन करतो. प्राध्यापिका आहे, परंतु नुसतं कला क्षेत्रच नाही पाहिलं तर महिलांकरता विविध प्रकारचे उपक्रम देखील त्यांनी राबवले, त्याच्यात जनजागृती केली, त्यांच्यावर होणारे, त्यांच्यासमोर निर्माण होणाऱ्या अडचणींचं समाधान करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक कार्य देखील त्यांनी उभं केलं. आणि म्हणून आदरणीय गिरीश भाऊ आज सतत 32 वर्षांपासून हा उपक्रम राबवतात आणि आमच्यासारख्या लोकांना निश्चितपणे हे प्रेरणादायी आहे. याचं कारण आपल्या समाजामध्ये आरंभशूर खूप असतात. 2-3 वर्ष पुरस्कार वितरण झालं की नंतर ते कार्यक्रम बंद होऊन जातात. याच्यात सातत्य खूप लागतं, याच्यात चिकाटी खूप लागते आणि जिद्दही खूप लागते. मदत करणारे हात समाजात अनेक वेळा उभे असतात, परंतु कोणाला मदत करायची हे समोर चित्रच उभं नसतं. गिरीश भाऊंनी अशा पद्धतीचा एक आदर्श या ठिकाणी निर्माण केला आणि त्याच्यामुळे या 32 वर्षामध्ये 64 आता हे 66 झाल्या 66 विविध क्षेत्रातलं जे आपल्या विदर्भातलं नेतृत्व आहे हे समोर आणण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं. आपलं देखील मी अभिनंदन करतो. आपण शैलेशजी आणि जयश्रीताईंच्या रूपाने त्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, समाजसेवकांना आणि कला क्षेत्रामध्ये कलेची आराधना करणाऱ्या सर्वांना आपलं नेतृत्व निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल. मी आपल्या दोघांनाही या प्रसंगी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय विदर्भ. धन्यवाद अनिलजी. खरंच आपण फार चांगल्या शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर मी मघाशीच म्हटलं त्याप्रमाणे अत्तरिया होण्यासाठी डॉक्टर वेद प्रकाश मिश्रा यांना मी सविनय आमंत्रित करते. आज के इस अत्यंत गरिमामय स्मिता पाटिल स्मृति पुरस्कार वितरण समारोह के आदरणीय अध्यक्ष, मेरे अनुज, भूतपूर्व विधायक भाई अनिल सोले जी, विदर्भ के अंतर्गत सांस्कृतिक जीवन का एकमात्र प्रहरी, जिन्होंने सचमुच वैदर्भीय सांस्कृतिक जीवन की संवेदना को इतने व्यापक तौर पर जिंदा रखा और
और गरिमा के साथ जिंदा रखा, ऐसे उसके प्रणेता हमारे अग्रज मार्गदर्शक आदरणीय गिरीश गांधी जी, मंचासीन आदरणीय प्रगतिताई पाटिल, आज के इस पुरस्कार के अत्यंत दो योग्य सुयोग्य, आपण मराठीत झालं म्हणून मानकरी, मेरे दूसरे अनुज भाई शैलेश जोगलेकर जी, आदरणीय जयश्री कापसे गावंडे, इताई नाही म्हटलं आपल्या आदेशान्वये, अनेक मान्यवर मेरे सामने उपस्थित हैं, आदरणीय चोरडिया जी, मेरे परम मित्र प्रदीप मैत्रेय, देवेंद्र भाई गावंडे, विष्णु मनोहर जी, विवेक रानडे, प्रियंका जी, भाई सागर खादीवाला, अनेक परिचित मित्र हैं। आज के इस कार्यक्रम में मैं गिरीश जी के साथ आप सभी का स्वागत करते हुए इस अत्यंत मननीय कार्यक्रम में शिरकत लेने का सौभाग्य प्राप्त हुआ, इसलिए गिरीश भाई का अत्यंत हृदय से धन्यवाद ज्ञापित करते हुए मैं उसी निवेदन को आगे बढ़ाना चाहूंगा जो आज के आदरणीय अध्यक्ष भाई अनिल जी ने आपके सामने प्रतिपादित किया। मित्रों, 33 वर्षों से चलने वाला ये घटनाक्रम, ये उपक्रम केवल एक औपचारिक वस्तुस्थिति का निरूपण नहीं करता। It's not a ritualistic formality which is contemplated to be dispensed. It's not a ceremonial connotation in which people are to be recognized, honored and put across with prestige. It has got a deep-rooted connotation. अगर ये केवल घटनाक्रम और इवेंट के तौर पर हम लें तो न जाने ऐसे कितने इवेंट होते हैं, परंतु इवेंट के पीछे की धारणा, उस इवेंट के पीछे की बुनियाद, उसके पीछे की प्रेरणा का स्वरूप और उसके साथ चलने वाली मीमांसाओं का वो स्वर जो सार्वजनिक जीवन को अत्यंत व्यापकता के साथ प्रचुर करता हो, उस आवश्यकता की पूर्तता प्रत्येक समाज का हक हुआ करती है। और सौभाग्यशाली वे समाज हुआ करते हैं जिसके उस हक की अदायगी गिरीश भाई जैसे प्रामाणिक प्रणेता पूर्ण करने का काम करते हैं। मित्रों, समाज आकस्मिक घटनाक्रमों से निर्धारित नहीं होता। सोसाइटी डज नॉट गेट गवर्न्ड आउट ऑफ एन ऑटोमेशन व्हिच इज एक्सपेक्टेड टू बी जनरेटेड फ्रॉम थिन एयर और जर्मिनेटिंग आउट ऑफ नथिंग। उसकी संरचना के लिए, उसके दिग्दर्शन के लिए, उसके मार्गदर्शन के लिए सामयिकता के साथ उसे रोल मॉडल्स लगते हैं। अभागे हैं वो जो पीढ़ियों का मार्गदर्शन दीवार पर तय चित्र टांग कर किया करते हैं। यांच्यासारखे व्हा, त्यांच्यासारखे व्हा, इनके पैरों पर कदम रख करके, इनके पैरों के निशान के ऊपर में आप कदम रख करके चले। मान्यताओं के आधार पर आदरणीय अध्यक्ष जी पीढ़ियों के निर्माण और सामाजिक निर्माण भी हुआ करते हैं। वे अतीत के गौरवगान के लिए उपयुक्त हैं, परंतु वर्तमान को मार्गदर्शित करने के लिए, इंसानी जिंदगी में समाज की प्रगल्भता के लिए, समाज की प्रचुरता के लिए चलते बोलते रोल मॉडल आवश्यक हुआ करते हैं, जो केवल प्रेरणादायी नहीं, केवल इंस्पायरिंग नहीं, अपने परस्पायरिंग नेचर के साथ इंस्पिरेशन का काम किया करते हैं। उस पृष्ठभूमि को हमें और आपको ध्यान में रखना होगा। आदरणीय अनिल जी ने अत्यंत सुंदर शब्दों में कहा कि आज तक गिरीश भाई ने 46 ऐसे मोतियों को हमारे सामने पूरी एक माला के रूप में पिरो करके रख दिया है। क्या केवल उनका सत्कार, उनका प्रयोजन, उनकी मान्यता वैसे भी जो सत्कार मूर्ति हैं वो अपने कार्य से, अपनी महती से, अपने प्रयोजन से सर्वमान्य है। फिर पुरस्कार क्यों? स्मिता पाटिल के स्मरण का, उनकी स्मृति का पुरस्कार तो ये समायोजन का विषय है, परंतु पुरस्कार इसलिए भाई और बहनों कि समाज का औदार्य कैसे व्यक्त होगा। मुझे कहने दीजिए, आज से 5000 वर्ष पहले जब प्लूटो ने स्टेट की संरचना की बात की और स्टेट की संरचना की बात करते हुए उसने कहा कि आई कॉन्टेम्पलेट अ सोसाइटी
which will be plagued by the principles of ethicality, morality, ethos, and it shall be going into a governance in its own way, whereby from the path of barbarism reach into the crescendo of civility, it will reach the glory of egalitarianism. Unquote. इस पृष्ठभूमि की ओर मैं आपका ध्यान आकर्षित करना चाहता हूं और उसका प्रमाण उसने दिया ये कहते हुए कि मैं जानता हूं कि such a society will be a utopian society, but then there will be a modality. ऐसी एक पृष्ठभूमि होगी, ऐसी एक बुनियाद होगी, ऐसा एक स्वरूप होगा जिसके कारण सिविलाइज्ड सोसाइटी अपने सिविलाइज्ड होने का प्रमाण देती है। समाज सभ्य है, समाज सुसंस्कृत है, समाज औदार्यपूर्ण है, ये अपने आप समाज अपनी पीठ नहीं ठोक सकता। समाज के उस औदार्य को, समाज की उस प्रगल्भता को कैसे प्रतिपादित किया जाता है? समाज की व्यापकता, समाज की गहराई और समाज के उन्नयन और समाज की सिविलिटी के साथ एक अत्यंत महत्वपूर्ण शब्द प्लूटो वापरता है और वो केवल सिविलिटी पे नहीं रोकता गिरीश भाई, वो प्रूडेंस ऑफ द सोसाइटी की बात करता है। समाज विवेकपूर्ण होना चाहिए, समाज केवल सिविलाइज्ड होकर के नहीं चलता, समाज के विवेकन की कहीं ना कहीं कस्टडी होनी चाहिए। And there has to be somebody who is expected to be the custodian of that collective consciousness of the society in the name of prudence of the society. इन शब्दों के साथ प्लूटो उसकी व्याख्या करता है। सोशल सिंसियरिटी, सोशल एथिकलिटी, सोशल मोरालिटी और चौथा डायमेंशन सोशल प्रोप्राइटी। इन चार वस्तुतियों के चार कोनों के ऊपर में हम खड़े होकर के देखें, ये तय करती हैं कि समाज केवल सभ्य और सुसंस्कृत होने के साथ समाज कितना प्रगल्भ है। सामाजिक प्रगल्भता की नींव समाज की कला की संस्कृति पर निर्धारित होती है, ये कहने का दावा वो करता है। और इसलिए मैं अत्यंत विनम्रता से कहना चाहता हूं, उसने उस यूटोपियन संकल्पना को वर्णित करते हुए कहा, बट देयर विल बी अ वे आउट, एक रास्ता होगा। और उस रास्ते पर मैं आज के इस प्रयोजन के साथ प्लूटो के उस बताए हुए चिंतन के साथ आज के इस प्रयोजन को आपकी अनुमति से जोड़ना चाहता हूं। उसने कहा समाज का स्तर क्या है, यह समाज का वैभव तय नहीं कर सकता, समाज की गरिमा तय नहीं कर सकती, समाज की सभ्रांतता तय नहीं कर सकती। कौन तय करेगा कि समाज प्रगल्भित है अथवा नहीं? उसकी कोई सर्टिफाइंग अथॉरिटी नहीं होती, उसका कोई कॉन्वोकेशन नहीं होता, उसके लिए कोई दीक्षांत समारोह होकर के उसके सर्टिफिकेशन की व्यवस्था नहीं है। समाज के उन्नयन का चिंतन आप कैसे प्रतिपादित करेंगे? और भाई और बहनों, प्लूटो अत्यंत विनम्रता से मैं कहना चाहता हूं, तो कहता है कि समाज व्यापकता के हृदय के साथ किन लोगों का सत्कार करता है, यह उसकी प्रगल्भता का निर्णायक है। और इसकी व्याख्या करते हुए अध्यक्ष जी वो कहता है कि वो समाज जो अपने धनवानों का सत्कार करता है वो बार्बरिक समाज है। एक बर्बर समाज अपने धनवानों का सत्कार करता है, साधारण समाज बलवानों का सत्कार करता है। परंतु जो प्रगल्भित समाज है वो परिचय देता है तब जब वो अपने गुणवानों का सत्कार करता है। आप किसका सत्कार कर रहे हैं, किस प्रयोजन से सत्कार कर रहे हैं, किस पृष्ठभूमि से सत्कार कर रहे हैं? और मुझे कहने दीजिए, आजकल तो हेतु से सत्कार हुआ करते हैं। इस हेतु से सत्कार कर रहे हैं, ये तय करता है कि व्यक्तिगत और सामाजिक मानसिकता के स्वरूपों का निर्धारण कैसे होगा। आप सोच करके देखिए, 33 वर्षों की आज इस 33वें प्रयोजन के अंतर्गत गिरीश भाई ने स्मिता पाटिल पुरस्कारों के माध्यम से विदर्भ गौरव प्रतिष्ठान ने किसे गौरवान्वित किया है? ये शैलेश भाई का गौरव नहीं है, ये जयश्री का गौरवान्वित नहीं है, ये तो सामाजिक समाज की प्रगल्भता का एक प्रमाण है कि हाँ, विदर्भ गौरव प्रतिष्ठान ने सामाजिक उत्थान और सामाजिक प्रगल्भता का एक कस्टोडियन के रूप में भूमिका का निर्वहन किया और उसकी गुणवत्ता का लगातार सत्कार करते हुए गुणवत्ता की महत्व को प्रतिपादित करने का सातत्य 33 वर्ष, 1.5 जनरेशन हो जाएगा। 33 वर्षों का कालखंड अनिल जी, इट्स 1.5 जनरेशन उस भूमिका के अंतर्गत निर्धारण की अदायगी की है। ये गुणवानों का सत्कार है और गुणवानों का सत्कार है इसलिए जब गुणवत्ता सत्कृत होती है, समाज केवल गुणवानों का सत्कार नहीं करता, समाज अपने आप का भी सत्कार कर लेता है। इसलिए इस सत्कार के अंतर्गत मेरा, आपका और हम सभी का सत्कार है। क्यों? क्योंकि हमारे समाज की गुणवत्ता का हम सत्कार कर रहे हैं। समाज किससे दिग्दर्शित होगा? समाज किससे मार्गदर्शित होगा?
समाज के चिंतन का निर्धारण कौन करेगा? समाज में तब वैक्यूम खड़ा हो जाता है जब समाज का निर्धारण करने के लिए उसी के बीच उठने बैठने चलने बोलने वाले रोल मॉडल्स इनका अभाव होता है। रोल मॉडल्स अपने आप निर्मित नहीं होते, रोल मॉडल्स तो नियति निर्मित करती है, लेकिन रोल मॉडल्स को समाज के सामने उद्धृत करने की जवाबदारी ये सामाजिक चिंतन और मन की हुआ करती है। और इसलिए गिरीश भाई का ऋणानुबंध व्यक्त करना पड़ता है कि सचमुच समाज की गुणवत्ता को सामाजिक और सार्वजनिक जीवन के सामने लाकर उन्हें समाज के सामने प्रस्तुत कर उस समाज को दिग्दर्शित करने की एक व्यवस्था का प्रारूप की जिम्मेदारी का निभाव लगाते हैं। यस, उदाहरण है आज हमारे सामने शैलेश जोगलेकर जी। आपने पूरे उनके जीवन की यात्रा देखी जिसके अंदर न जाने कितने पड़ाव ऐसे खड़े हैं जहां पर हमें ऐसा लगता है कि सचमुच में ही इज एन अनकंपेरेबल बॉय, ही इज एन अनकंपेरेबल यंग मैन, ही इज एन अनकंपेरेबल इंडिविजुअल। भोसला मिलिट्री स्कूल के एक स्नेह सम्मेलन का मुख्य अतिथि होने का सौभाग्य मुझे प्राप्त है। मैंने अपनी आंखों से देखा है, शैलेश की सिस्टर को मैंने पढ़ाया है और इसलिए इस परिवार के साथ भी मेरा अत्यंत व्यक्तिगत नाता है। जिन परिस्थितियों के बीच, जिस जिद के बीच, आप कल्पना करें, नेशनल कैंसर इंस्टीट्यूट की निर्मिति केवल एक आकस्मिक हादसा नहीं है, केवल एक औपचारिक प्रयोजन नहीं है, वो एक जीवंत निष्ठा का प्रतीक है कि जिंदगी के अंतर्गत, अल्प आयु के अंतर्गत पत्नी जिस कैंसर की बलि चढ़ी जाती हो, समाज के अंतर्गत इस प्रकार से फिर कैंसर के माध्यम से किसी और नवयौवना को बलि न चढ़ना पड़े, इसके पीछे की प्रतिबद्धता है जो नेशनल कैंसर इंस्टीट्यूट के रूप में इस बात की गवाही, इस बात का चिंतन मेरे जहन में है क्योंकि मैंने शैलेश को अपनी आंखों के सामने पलते बढ़ते देखा हुआ है। किस बात का द्योतक है ये? किस बात की निष्ठा का प्रतीक है? और इसलिए जब सामाजिक निष्ठाएं अपने आप के समाज के घटनाक्रम को एक रूप और आकार देने का काम किया करती हैं, तो वो स्वयं प्रेरित होती हैं, स्वयं प्रेरणा के आधार पर करती हैं, लेकिन उनकी स्वीकृति के लिए कहीं ना कहीं समाज को मन बना करके व्यवस्था का आयोजन करना पड़ता है। ये उस आयोजन का नाम है, ये उस व्यवस्था का नाम है। आप सोचिए, न जाने कितने मोती समाज के अंतर्गत होते हैं, परंतु साहब उन मोतियों को खोजकर समाज के सामने रखने वाला जौहरी जब तक ट्रस्ट के भाव से भूमिका नहीं लेगा, याच्यात माझा काय हेतू आहे, मला काय साधता येईल, याच्यातून काहीतरी गणित जमवावं लागेल, गणित जमवल्याशिवाय काही खरं नाही, गणित जमवण्याचं अगदी सर्वश्रुत्य आहे, या सारी मानसिकता को तिलांजलि देते हुए जो आदरणीय हैं, जो स्तुत्य हैं, जो प्रेरणादायी हैं, उन्हें समाज के सामने अत्यंत महिमा और गरिमा के साथ प्रतिपादित करने का दृढ़ निश्चय, और दृढ़ निश्चय के अंतर्गत जैसा अनिल जी ने कहा, उसके साथ केवल एक एक्सीडेंटल प्रपोजिशन ना होकर एक सातत्य की मनोभूमि। एक और छोटी सी बात मैं कहना चाहूंगा। मैंने कहा कि समाज की प्रगल्भता के अंतर्गत जिस तरीके से ज्ञान, विज्ञान और तंत्र ज्ञान की आवश्यकता है, चार चीजों की आवश्यकता सामाजिक उन्नयन के लिए कही गई। समाज ज्ञान निष्ठ हो, समाज तर्कनिष्ठ हो, समाज तत्वनिष्ठ हो, समाज विवेक निष्ठ हो, लेकिन एक महत्व की बात हम भूल जाते हैं, समाज कलानिष्ठ हो। समाज जब तक कलानिष्ठ नहीं होगा, आप सोच करके देखिए कौन सा कारण था कि पूरी उपनिषदीय परंपरा के अंतर्गत भरत मुनि केवल इसलिए नहीं था कि उन्हें बहुत समय था, इसलिए चलो काही नहीं आता है नाट्यशास्त्र लिहून टाकावा। नाट्यशास्त्र की संरचना एक वेद, एक उपवेद के रूप में होती है। भरत मुनि का नाट्यशास्त्र वैदिक परंपरा के अंतर्गत अपने आप में एक उपवेद है। कभी नाट्यशास्त्र के अंतर्गत बैठ करके हम देखें, कला के 64 रूप, नीति के केवल 16 रूप, पर कला के 64 रूप, और कला को केवल पूज्य नहीं कहा गया, कला को आराध्य कहा गया, और कला की उस आराधना की 64 योगनियां खड़ी की गई हैं। आप सोचिए इस महत्व का कारण। समाज इन 64 कंधों के ऊपर में अपनी कलात्मकता को लेकर के खड़ा है। गुणवत्ता तब तक आधी और अधूरी है जब तक गुणवत्ता के अंदर गुणवत्ता का श्रृंगार अगर कोई करता है, गुणवत्ता श्रृंगार की दावेदार है,
पर गुणवत्ता का श्रृंगार कलात्मकता के अलावा और कोई नहीं कर सकता। और इसलिए कहा जाता है गुणवत्ता के माथे की सौभाग्य की अगर कोई बिंदिया है तो वो केवल कलात्मकता है। कलात्मकता और गुणवत्ता इनका ऐसा जीवंत संबंध है और इस संबंध को साधने का काम इधर गुणवत्ता बैठी है, वहां पर गुण को पहचानने वाला जौहरी बैठा है, उधर कलात्मकता बैठी है। इससे बेहतर त्रिवेणी और क्या हो सकती है प्रकृति? आप मुझे बताइए। अगर इसके अंतर्गत विदर्भवासी नहीं नहा करके पवित्र हुए तो फिर अब दूसरी त्रिवेणी उनके लिए मेरे जैसे छोटे से आदमी के लिए ढूंढना पड़ेगा। ये केवल मैं एक रूपक के तौर पर आपके सामने निवेदित नहीं कर रहा। हमें और आपको इन सारी वस्तु स्थितियों की दार्शनिकता को पकड़ना होगा। हम भौतिकता की इस जिद के अंतर्गत, भौतिकता की इस रेस के अंतर्गत, इस अंधी दौड़ के अंतर्गत दौड़ते हुए जो पा रहे हैं, ये हमें कहीं ना कहीं हमारी आंखों को चुदियाने के लिए काफी है, लेकिन क्या हमारी हाथों से छूटता चला जा रहा है, ये शायद हम और आप नहीं पहचान पा रहे हैं। हमारे हाथों से न जाने कितनी चीजें छूटती चली जा रही हैं। और इसलिए उस कलात्मकता की बुनियाद जिसके अंतर्गत न जाने कितनी व्यापकता के समीकरण बसे हैं। प्रियंका जी, मैं कल ही पढ़ रहा था, आप आश्चर्य करेंगे अनिल भाई, भरतनाट्यम का एक विवेचन में पढ़ रहा था। कोरोना ने बहुत अच्छा मौका दिया अध्ययन अध्यापन का, घर में बैठे बैठे बड़ा मतलब जिंदगी की सारी कसर इन 9 महीनों के अंतर्गत जयश्री पूरी हो गई। आप आश्चर्य करेंगे, आई वॉज एस्टॉनिश्ड। हम जिसे भारतनाट्यम जो कहते हैं उसकी समीक्षा करते हुए उसने कहा वह नाटक का माध्यम जो नृत्य के माध्यम से इसलिए प्रतिपादित किया जाए क्योंकि वह भरत नहीं भारत है। भ यानी भाव, र यानी रस, त यानी ताल। भाव, रस और ताल, इन तीनों की त्रिवेणी जब नाट्य के रूप में दिग्दर्शित व्यक्त होती है तब भरतनाट्यम बनता है। कलात्मकता की ये स्वरूप आप सोच करके देखिए, व्यक्तिगत जीवन और सामाजिक जीवन के अंतर्गत भाव न हो, स्वभाव का क्या होता है? रस न हो, नीरसता छा जाएगी। ताल न हो, एनार्की होगी। आप सोच करके देखें, ये सारी चीजें हम समझते हैं, फिर भी ये सारी चीजें कितनी आसानी से हमारे हाथ से छिटकी चली जा रही हैं, हम नहीं पकड़ पा रहे हैं। इन सारे प्रयोजनों के माध्यम से जो हमारे पास है, जो हमारी धरोहर है, और जिन धरोहरों के ऐसे तमाम प्रणेता हमारे सामने रोल मॉडल के रूप में जिंदा हैं, दिख रहे हैं, चलते बोलते हैं, इनके स्पंदनों को हमें और आपको केवल पुरस्कृत नहीं करना है, इनके तमाम स्पंदनों के साथ अपने आप को भी झंकृत कर लेने की आवश्यकता है। एक अत्यंत दार्शनिक सत्य में अगर नहीं कहूंगा तो शायद मैं अपने मन की बात पूरी नहीं कर पाऊंगा। मुझे भी कई बार अपने मन की बात कहने की इच्छा होती है, आदमी छोटा हूं फिर भी मन की बात कर लेता हूं। नारद मोह के अंतर्गत आदरणीय गिरीश जी बहुत सुंदर संदर्भ, ध्रुव 10 वर्ष का बालक है और नारद जी, इन दोनों के बीच का जो चर्चा है मैं उसे प्रतिपादित करना चाहता हूं। प्रश्न करता है नारद जी से, क्योंकि नारद उसे समझाने का प्रयास कर रहे हैं। आप उस घटनाक्रम को जानते हैं, वो केवल 10 वर्ष का बालक है, अपने पिता की गोद में बैठना चाहता है, लेकिन पिता जो होता है वो छोटी रानी से हमेशा ही ज्यादा प्रभावित रहता है, वो उसको नहीं बिठाता, छोटी रानी की सुरुचि के बेटे को बिठाए रहता है, और इसलिए वो कहता है कि भी माँ उसको समझाती है। बड़ी रानी तो कौशल्या तो हमेशा कहीं से हारी है ना, तो कौशल्या समझाती है, मन सुरुचि समझाती है कि बेटा पिता की गोद से परम पिता की गोद बहुत बड़ी होती है, वो परम पिता की गोद खोजने निकल जाता है। अब नारद समझाने का प्रयास कर रहे हैं कि 10 वर्ष का बालक परम पिता की गोद नहीं खोज पाएगा, उसे परावृत्त करने का प्रयास कर रहे हैं, और वहां पर वो कहता है कि परम पिता की गोद में कैसे बैठा जाता है, और उसका उत्तर भाई और बहनों में आज के इस प्रयोजन पर देना चाहता हूं। नारद मोह के अंतर्गत 2 वस्तु स्थितियों का वर्णन है। नारद उस ध्रुव को समझाते हुए कहते हैं कि समाज के अंतर्गत गोद उसे प्राप्त होती है जो समाज में कुछ न कुछ अतुलनीय करता है। अतुलनीयता ये गोद का निर्माण करती है। समाज को कौन कह रहा है, समाज को कौन देखता है, समाज किसकी ओर देखता है? समाज जो अनकंपेरेबल है उनकी ओर देखता है, केवल देखता है। आप ध्यान दें जो मैं कहना चाह रहा हूं,
हर आदमी जीवन की हर स्पर्धा में जिस लीडरशिप का चिंतन अनिल जी ने किया जीवन के तमाम क्षेत्रों के अंतर्गत, हम अपनी अपनी छाती पर हाथ रख करके करें हम किस कामना के साथ काम करते हैं। हमारी एकमात्र साधारण सी कामना यह होती है कि वॉट एवर आई एम ट्राइंग टू डू इट शुड टर्न आउट टू बी अनकंपेरेबल, ये अतुलनीय हो जाए। अतुलनीयता की कामना हर किसी कार्यकर्ता के जहन में, हर किसी कर्ता के मन में अतुलनीयता की कामना है, परंतु अतुलनीयता केवल व्यक्ति स्तोम पैदा करती है, वह सामाजिक हित के लिए पोषक नहीं होती। यहां वो इशारा है। हर आदमी अनकंपेरेबल बनना चाहता है, और अनकंपेरेबिलिटी की बात मैं कहूं तो पुनः वैदिक चिंतन के अंतर्गत तो रावण ने मंदोदरी को समझाते हुए कह दिया कि मुझे मत समझाना, मैं रावण सब समझता हूं। और सब समझने की व्याख्या करते हुए रावण के मुंह से जो श्लोक वर्णित किया है मंदोदरी संवाद में, एकोहम द्वितीयो नास्ति न भूतो न भविष्यति, मेरे जैसा मैं एक ही हूं, याद रखना, न इसके पहले कभी हुआ और न इसके बाद में होगा। ये अनकंपेरेबिलिटी है, परंतु क्या ये एमुलेटिव है? अनकंपेरेबिलिटी, अतुलनीयता, ये कभी एमुलेटिव हो ही नहीं सकती, ये मैं कहना चाहता हूं। अपने कार्य क्षेत्र के अंतर्गत अगर शैलेश भाई अतुलनीय हैं तो जानवी की उपस्थिति में कहना चाहता हूं आधे और अधूरे हैं। अगर जयश्रीताई अपने क्षेत्र के अंतर्गत अतुलनीय हैं तो बड़ा भाई होने के नाते कहने का अधिकार रखता हूं कि आधी और अधूरी हैं। पर अगर ये अतुलनीय होने के साथ अगर सामाजिक मन को लगता है कि ये अनुकरणीय है, सारा मामला तय हो गया। अतुलनीयता केवल एक पड़ाव है। अतुलनीयता व्यक्ति का निर्माण करती है, अतुलनीयता व्यक्तिमत्व का निर्माण करती है, अतुलनीयता अहंकार का निर्माण करती है, पर सामाजिक चिंतन और प्रेरणा का निर्माण करने की ताकत अतुलनीयता में नहीं, अनुकरणीयता के अंतर्गत है। और तब वो वहां जाकर के कहता है, इट इज नॉट इनफ टू बी अनकंपेरेबल, it is not appropriate and it is not adequate to be uncomparable. The quest may be uncomparability, but the conquest is emulability. समाज आपको देख करके आपके अनुकरण करने की लालसा समाज के मन में हो, आप जैसा बनने की इच्छा समाज के मन में हो, आपको इमिटेट करने की इच्छा समाज के मन में हो, आपने अपनी जिंदगी की पूर्णता को प्राप्त कर लिया। और इसलिए मैं विनम्रता से कहना चाहूंगा, हमारी और आपके सारे अफसाने कहीं न कहीं मन की गहराइयों के अंतर्गत अगर प्रेरित करते हैं तो केवल अतुलनीयता के लिए प्रेरित करते हैं। काही व्हावं, कसंही व्हावं, का येन प्रकारे आपण अतुलनीय ठरलो पाहिजे, इतकी जिद्द, इतके परिश्रम, इतकं संकल्प सगळं करून अतुलनीय नाही झालो तर मग शेवटी काय मिळतं? अतुलनीयता शेवटी देते तर ती व्यक्तीला देत असते, समाजाला अतुलनीयतेकडून कुठलाही फायदा होत नाही। समाजाचा खरा फायदा होत असेल तर तो अतुलनीयतेतून नाही, अनुकरणीयतेतून होते। पण महत्वाची अट इथे आहे, कुठलीही अनुकरणीयता अतुलनीयतेशिवाय शक्यच नाही। आणि म्हणून आता मी तो सायंटिफिक प्रमेय देतो की ऑल अल्कलीज आर बेसिस, but all bases are not alkalis. Similarly, all अनुकरणीय are अतुलनीय, but all अतुलनीय are not अनुकरणीय। And that is exactly तमाम जिनका हम स्वागत कर रहे हैं, ये अतुलनीय तो है ही, पर हम इनका स्वागत इसलिए नहीं कर रहे हैं कि ये द्वय अतुलनीय है, ये अनुकरणीय है। समाज का मन इन्हें देखकर द्रवित होता है, समाज का मन आपको देखकर प्रेरित होता है, इसलिए समाज के लिए आप अनुकरणीय हैं। और समाज में जब तक अनुकरणीयता के केंद्र बिंदु बने रहते हैं तब तक समाज का कलेक्टिव कॉन्शियसनेस, समाज का प्रूडेंस जिंदा रहता है, और वही उसके इगैलिटेरियन बनने की प्रक्रिया का कदम है। कदाचित गिरीश भाई का योगदान समाज की सिविलिटी को इगैलिटेरियनिज्म तक पहुंचाने के प्रयास में इन 33 वर्षों का उनका ये एक सातत्य का प्रयोजन उस दिशा का एक स्तुत्य कदम है। इसलिए उस कदम के सामने नतमस्तक होते हुए इन दो, अब मैं कोट कर रहा हूं, अनुकरणीय व्यक्तियों का, अनुकरणीय व्यक्तिमत्वों का समाज की ओर से, हम साधारण से सामाजिक लोग हैं, आप हमें अनुकरणीय लगते हैं, यही हमारे सामाजिक मन के माध्यम का एक केंद्र बिंदु है, इसे लेकर हम परिप्लावित होना चाहते हैं।
सामाजिक मन की ओर से औपचारिक सत्कार के बाद अध्यक्ष जी की अनुमति से अनौपचारिक सत्कार करते हुए आपकी यह अनुकरणीयता इसी प्रकार से समाज के इस तिमिर को एक नए आयामों के साथ विकर्षित करती रहे और गुणवत्ता और कलात्मकता ये समाज के जो स्थायी भाव हैं इसी तरीके से झंकृत होते रहें, ताकि सामाजिक संदर्भों के अंतर्गत वीणा वादिनी का वह स्वर कभी धूमिल न पड़े, और अगर धूमिल पड़े तो फिर से नई अंगड़ाई के साथ उसमें नई स्वरांजलि भरने की ताकत का इजाफा हो। इसी अपेक्षा के साथ एक बार पुनः गिरीश भाई का मन की गहराइयों से धन्यवाद देते हुए विदर्भ गौरव प्रतिष्ठान, स्मिता पाटिल पुरस्कार आयोजन समिति, इनका एक बार फिर से सारी विदर्भ के आवाम की तरफ से अभिवादन और धन्यवाद देते हुए इन दोनों अनुकरणीय व्यक्तित्वों का आप सभी की ओर से इस्तकबाल करते हुए आने वाला वक्त भी आपके लिए इसी तरीके से शुभ हो और आपका कार्य दीर्घकालिक समाज के चिंतन को प्रभावित करते हुए वक्त की रेत पर आपके कदमों के निशान अंकित होकर वे रेत पर पड़े हुए निशान अमिट रहें, इस कामना के साथ आपके बीच उपस्थित होने का सौभाग्य और सम्मान आपने दिया और गिरीश भाई की आज्ञा से आपसे 4 शब्द कहने का अवसर मिला, इसलिए उनका तहे दिल से शुक्रिया करते हुए आपसे विदा लेना चाहूंगा। वाजी वासर एक अत्यंत बुद्धिमानी माझी मैत्रीण डॉक्टर साहेब, तुमची पण खूप चाहती आहे, ती मला विचारत होती की रेखा पण लहानपणापासून सरांना बघत आलं त्यावेळेला ते टोपी घालत नव्हते, तर मला आज आठवलं की स्मिता पाटीलचं एक गाणं आहे, या टोपी खाली दडलंय काय, प्रचंड बुद्धिमत्ता, व्यासंग, विस्डम आणि व्हॉट नॉट, आपण उभे राहिला की आमच्या काना मनाचं पारणं फिरतं, किती वेळा फिरावं, प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी आमच्या पदरात आपण घालता. इट इज म्हणजे मला वर्ड्सवर्थची ती ओळ आठवली की स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स म्हणजे काय, तर डॉक्टर डी प्रकाश मिश्रा. आता वळूया सत्कारमूर्तींच्या मनोगताकडे. माननीय डॉक्टर जयश्री कापसे गावंडे यांना मी आमंत्रित करते. कोणतंही ट्रेनिंग न घेता आत्मनिर्भर होऊन रंगभूमीवर कसं वावरावं याचं परिपाठ त्यांनी केलं आहे. नमस्कार. सर्वप्रथम तर मी उशिरा आले त्याबद्दल सगळ्यांची मनापासून खूप दिलगिरी व्यक्त करते आणि याच्यासाठी मी बऱ्याच शिव्या पण खाल्ल्या. कारण माझ्यामुळे नाही आज तो वेळेवर तयार होता, माझ्यामुळे जरा उशीर झाला, सॉरी देऊन. त्यांचं खूप चिडला माझ्यावर, तू गिरीश भाऊंच्या कार्यक्रमाचं डेकोरम जरा बिघडवला आणि धाकात असतो तुमच्या, तो जाणवलं. कलेचा आराध्य दैवत नटेश्वर त्याला नमन. अभिनेत्री स्मिता पटेल यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. आणि याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार माननीय अनिलजी सोलेजी, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आणि वनराईचे विश्वस्त तसेच गुरुतुल्य असणारे माननीय श्री गिरीशजी गांधीजी, नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी कार्यरत असताना ज्यांच्या अतुल्य अशा मार्गदर्शनाचा मला लाभ मिळाला, म्हणजे आमच्या सिनेटच्या सभा आणि सर आणि आमचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची जी काही उकल त्यांच्याकडनं आम्ही तेव्हा शिकलो, म्हणजे मी तर प्रचंड त्यांच्या प्रभावात होते. असे गुरुतुल्य आदरणीय डॉक्टर वेदप्रकाशजी मिश्रा, आजचे समाज क्षेत्राचे सत्कारमूर्ती डॉक्टर शैलेश जोगळेकर सर, प्रगती पाटील मॅडम आणि आपण सर्व उपस्थित मान्यवर, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला अभिवादन करते. इथे प्रतिष्ठानावर प्रेम करणारे, माझ्यावर आणि देवेंवर प्रेम करणारे आमच्या चंद्रपूरची बरीचशी मंडळी इथे आलेली आहे. त्या सगळ्यांचेही मी मनापासून पहिल्यांदा स्वागतही करते. मित्रांनो, एक राजकुमार होता. वेदप्रकाशजींकडून एक गोष्ट शिकली मी की भाषणांमध्ये गोष्टींचा वापर करायचा आणि ती सवय मला लागली तुमच्यापासून. एक राजकुमार होता, त्याला प्रश्न पडला एकदा की महिलांना काय पाहिजे,
आणि म्हणून तो बऱ्याच ठिकाणी त्या प्रश्नांचं उत्तर मिळवत गेला. त्याला खूप जणांनी उत्तरं दिली पण त्याचं समाधान का होईना. म्हणून तो विचारत 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 खूप शेवटपर्यंत गेला. तेव्हा एका माणसाने त्याला सांगितलं की त्या नदीच्या पल्ल्याड एक झोपडी आहे, त्या झोपडीत एक चेटकीन राहते आणि ती चेटकीन कदाचित तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. म्हणून तो राजकुमार तिथे गेला. चेटकिनीला म्हणाला की स्त्रियांना काय पाहिजे, या प्रश्नाचं उत्तर तू मला देऊ शकते असं मला कळलं. चेटकीन म्हणाली की तू माझ्याशी पहिल्यांदा लग्न कर, मग मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन. राजकुमार अतिशयच क्युरियस असल्यामुळे त्यांनी त्या चेटकिनीशी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर त्या चेटकिनीची क्रूरता जाऊन ती एकदम सुंदर दिसायला लागली. पण ती म्हणाली की बघ, मला शाप मिळाला होता लग्न झाल्यानंतर. एक शाप, त्या शापाचं उत्तर असं होतं की मी एकतर दिवसा सुंदर राहीन नाहीतर रात्री सुंदर राहीन. तू मला सांग आता मी कधी सुंदर राहायचं. राजकुमार पुन्हा कन्फ्युज झाला. तो म्हणाला आता काय करू मी. खूप विचार केल्यानंतर तो म्हणाला की तुझं तू ठरव, याचा निर्णय तू घे. आणि असं म्हटल्यानंतर ती चेटकीन रात्री आणि दिवसा दोन्ही वेळेला सुंदर झाली. आणि ती म्हणाली स्त्रियांना हे हवं असतं ते म्हणजे निर्णय घेण्याचा अधिकार. मला निर्णय घेण्याचा अधिकार दिल्याबद्दल बरोबर मी पूर्णतः सुंदर झाली. माझ्या आयुष्यातील निर्णय घेण्याचे अधिकार मला मिळत गेले, याचं मी सौभाग्य मानते. त्याचं कारण असं आहे की 5 बहिणी आम्ही आणि भाऊ नाही, म्हणजे मुलगा नाही. अशा वेळेला की आईवडिलांनी संयुक्त कुटुंबात असतानाही लग्न करण्याचा आग्रह होता घरून. पण मी शिक्षणाचा आग्रह धरला की माझा निर्णय होता की मी शिक्षण घेतल्याशिवाय लग्न करणार नाही. त्या निर्णयाचा मान त्यांनी राखला, त्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि मला तो निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त झाल्यामुळे नंतर शिक्षण मी घेऊ शकले. सांस्कृतिक क्षेत्रात येण्यासाठी सुद्धा जेव्हा मी निर्णय घेतला, म्हणजे मी लग्नानंतर म्हणजे नोकरीला लागल्यानंतर लग्नानंतर फार उशिरा ह्या क्षेत्रात आले. पण लहानपणापासून ते आवडत होतं खूप, हे घरात माहिती होतं. पण घरात काही तो काळ असा नव्हता की जेव्हा घरातली सगळ्यात मोठी मुलगी जाऊन नाटकात काम करेल किंवा अभिनय करेल. पण माझी आवड खूप जास्त त्यांना जाणवत असल्यामुळे त्यांच्या ऐपत नसताना त्यांनी घरात दूरदर्शन सेट आणला होता. आणि त्यावेळेला तो ब्लॅक अँड व्हाईट TV आणि त्याच्यातले स्मिता पाटीलचे चित्रपट, म्हणजे तेव्हा ते दुपारी रविवारी सगळ्या फिल्म्स यायच्या. आणि लहानपणी माझं बालपण जे आहे ते आजी आजोबांकडे गेलं तर आजोबांचं कपड्यांचं दुकान होतं जे जत्रेत लागायचं. तर जत्रेत आजी आजोबांसोबत मी जायची. तेव्हा आजीचं चित्रपटाचं वेळ, टुरिंग टॉकीजमध्ये चित्रपट बघणे, नंतर यात्रेमध्ये तमाशे यायचे, कीर्तन व्हायचं. त्याचा एक कुठेतरी संस्कार होत गेला असला पाहिजे. तो मला आत्ता जाणवतो की तो तेव्हाचा संस्कार असेल. आणि मग हे सगळं हा सगळा संस्कार कुठेतरी येत गेला. आणि नंतर नोकरीला लागल्यानंतर पुन्हा स्वतःला निर्णय घेण्याचा अधिकार होता की आता मला ह्या क्षेत्रात मी जाऊ शकते, कारण आता मला कोणाला विचारायची गरज नाही. आणि त्याच्यामुळे तो निर्णय मी तेव्हा घेऊन सांस्कृतिक क्षेत्रात आले. अरविंद बाभळे यांनी माझं पहिलं पाऊल रंगमंचावर टाकलं आणि त्यांच्यामुळे मी रंगमंचावर आले. संजय काशीकर जे आज नाही आहेत आपल्यात, नागपुरातले बरेच लोक त्यांना ओळखतात. ह्या दोघांनी खरं म्हणजे शिकवलं मला स्टेजवर कसं चालायचं, कसं उभं राहायचं. आणि नंतर तो प्रवास घडत गेला. या संपूर्ण वाटचालीमध्ये बरीच लोक मिळाली, त्याच्यातली बरीचशी इथेच आहेत. सुनील देशपांडे आहे, श्रीपाद जोशी ज्यांना स्मिता पटेल पुरस्कार ऑलरेडी मिळालेला आहे. अशी बरीच मंडळी, म्हणजे काही मुलं कुटुंब तयार झालं माझं, ज्याच्यात सुशील आहे, श्री आहे. देवेंद्र कायमच सोबत राहिला जीवन मित्र म्हणून. कुठल्याही निर्णयामध्ये त्याचा सपोर्ट एकदमच जोरदार असतो, सोबत असतो. म्हणजे माझं कापसे हे आडनाव ठेवण्याचा आग्रह हा निर्णय जो होता तोही त्यांनी आतापर्यंत, म्हणजे तो लोकांनी ओळख करून देताना ही माझी पत्नी जयश्री कापसे अशीच करून देतो. त्याच्यामुळे खूप लोकांना माहिती पण नाही की आम्ही नवरा बायको आहोत म्हणून. त्याचे बरेच किस्से घडतात. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक टप्पा असा आला जो एकपती राणीचा एक प्रसंग सांगितला गेला. त्या प्रसंगामध्ये की पायाचं लिगामेंट फाटल्यानंतर किमान मी 5 ते 6 वर्ष रंगमंचापासून दूर होते. आणि तो अतिशय त्रासदायक होतो माझ्यासाठी, म्हणजे कारण तोपर्यंत ऑक्सिजन झालं होतं अभिनय म्हणजे, आणि पारितोषिकही मिळायची, दखल घेतली जायची त्याच्यामुळे. तर त्या 5-6 वर्षात मी बरंचसं समाजकार्याकडे वळले, म्हणजे बऱ्याचशा समित्यांवर काम केलं वगैरे. पण 2013मध्ये हा रंगमंच अभिनय करण्याचा जो आत्मविश्वास मी गमावून टाकला होता, तर माझा भाऊ अजय धोंडे आणि आघाडीचा नाट्य निर्माता सुधीर भाऊंचा PA आहे तो,
अजय धवने यांनी दिग्दर्शनासाठी मला गळ घातली. तो म्हणाला की नाही, तू अभिनय नाही करत तिथपर्यंत ठीक आहे, पण तू दिग्दर्शनासाठी मात्र तयार हो. खूप मी कन्फ्यूज होते की मी करू शकेन की नाही लिहिणे. आणि ह्या सगळ्या दोलायमान परिस्थितीत पुन्हा मनाने निर्णय घेतला की आपण दिग्दर्शन केलं पाहिजे. आणि तिथून 2013 पासून दिग्दर्शनाच्या एका क्षेत्रात मी वाटचाल सुरू केली. ती प्रचंड यशस्वी राहिली. मी नेहमी म्हणते की मी नटेश्वराची खूप लाडकी मुलगी आहे. खूपच लाड आहे, म्हणजे लाडकीच आहे त्याची. कारण ज्यांना वयाच्या 50व्या वर्षापर्यंत पण काही मिळत नाही, म्हणजे साधं रौप्य पदक मिळत नाही अभिनयाचं, माझ्या पहिल्या पदार्पणातच, म्हणजे पहिलं नाटक माझं चितपट होतं, श्रीपाद जोशी यांनी लिहिलेलं. आणि तो माझ्या नाटकातला नवरा आहे, म्हणजे बऱ्याच नाटकात तुम्हाला नवरा राहिला आहे, त्याच्यामुळे मी त्याला गमतीनं नाटकातला नवरा म्हणते. तर त्याच्या जोडीनं ते चितपट आम्ही केलं होतं. अण्णा देशपांडे तो होता, दया काकू मी होती. म्हणजे मी वयाच्या 27व्या वर्षी 60 वर्षाची दया काकूची भूमिका केली. आणि त्याला पहिलं रौप्य पदक आम्हाला दोघांनी, चंद्रपुरातला तो म्हणजे पहिल्यांदा नाटक अंतिमला जाणं आणि पहिलं रौप्य पदक मिळणं. नंतर नाटक अंतिमला चिंदी बाजार जाणं आणि ते अंतिममध्ये प्रथम येणं. 14 मध्ये पण ते हिंदीत अंतिमला जाणं आणि ते प्रथम येणं. दिग्दर्शनाचं पारितोषिक मिळणं. हे सगळं का घडलं आपल्यासोबत असा जर विचार केला की आपण शिक्षण घेतलं नव्हतं, प्रशिक्षणही घेतलं नव्हतं, पण आपल्या निर्णयाला तोडून धरणारे कुटुंब आपल्यासोबत आहे किंवा आपल्या अवतीभोवतीची जी माणसं आहे ती पण इतकी निष्ठावान आहे की त्यांच्या सोबतीनं हे सगळं घडलं. आज जर अजय धवनेंनी मला म्हटलं नसतं दिग्दर्शन कर, तर कदाचित मी स्वतःहून वेळ लागला असता, झालं असतं माहिती नाही. पण अजयच्या आग्रहामुळे आज सगळी नाटकं मी त्याची दिग्दर्शित करते. आणि किमान 4 ते 5 राज्याचे अंतिमचे माझ्याकडे दिग्दर्शनाचे पारितोषिक आलेले आहे. हे पारितोषिक मिळणं म्हणजे बक्षीस मिळणं हे आपण स्पर्धेत जातो, स्पर्धा जिंकणे आणि करण्यासाठीच जातो. त्याच्यामुळे त्याचं आपण ठरवूनच गेलेलो असतो की स्पर्धा करायची आहे. म्हणजे पुढे ते जिद्द असते की बक्षीस मिळालं पाहिजे. पण पुरस्कार मात्र जेव्हा मिळतो तेव्हा ही जी दखल घेतली जाते तेव्हा एक वेगळा आनंद असतो की कारण इथं स्पर्धा नसते. जसं आता आमचे भाऊ म्हणाले तसं की खरोखर ही अशी दखल जेव्हा घेतली जाते तेव्हा आणखी मनाला वाटायला लागतं की आपण जे ठरवलं होतं, जो निर्णय घेतला होता तो निर्णय खरंच आपण तो निर्णय चांगला घेतला आपल्या आयुष्यात. यांनी काय दिलं रंगमंचाने तर खूप नातेवाईक जे रक्ताचे नसतात असे बरेचसे कुटुंबीय, मुलं, शिष्य, खूप मुलं तयार होतात त्या हातातून. आपल्याला बरं वाटतं ते सगळं बघताना आणि सगळं आपल्या अवतीभोवती सगळ्या गोष्टी खूप छान घडताना. म्हणजे कुठलंही शिक्षण आणि प्रशिक्षण न घेता नटेश्वराचं बोट धरून मी पहिलं पाऊल टाकलं. थोडं अडखळत टाकलं, तोलही जात होता, घाबरतही होते. नंतर मग मी असं ठरवलं की नटेश्वराचं बोट असं मुठीत घट्ट धरून घ्यायचं, फक्त धरायचं. आणि मग ते मुठीत घट्ट धरलं, ते आस्तागायत मी घट्ट धरलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की नटेश्वराची ही जी मूठ राहणार आहे, ही जी बंद मूठ, त्याचं बोट माझ्या हातात आहे, ते मी तसंच धरून ठेवणार आहे आणि पुन्हा आत्मविश्वासाने आणि विश्वासानं पुढं जाणार आहे. ह्या कोरोनाच्या एकंदरीतच सफोकेशन झालेल्या ह्या सगळ्या वातावरणामध्ये म्हणजे माझ्या नाटकाच्या संदर्भातही आणि मी एकटी राहते चंद्रपूरला, त्याच्यामुळेही सुन्या मैथिली तर माझ्या आपला हा पुरस्कार आहे. खूप आनंदाची झुळूक घेऊन आला आणि खूप प्रेरणादायी असा तो पुरस्कार माझ्यासाठी राहिलेला आहे. लार्जर दॅन लाईफ असं आयुष्य असलेल्या स्मिता पाटील आणि अभिनयाचं उत्तुंग शिखर ज्यांनी गाठलं होतं अशा स्मिता पाटील यांच्या नावाचा तो पुरस्कार मिळणं म्हणजे मी स्वतःला खूपच आज गौरवशाली समजते. आणि ह्या पुरस्कारासाठी आपण माझी निवड केली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची, आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांची, सगळ्यांची मी फार मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आणि माझ्यासारख्या छोट्याशा तो रंगकर्मीला मिळावा हे खरोखरच आमच्या टीमसाठी, आमच्या सर्वच मंडळींसाठी तो खूप प्रेरणादायी आहे. मी ह्या सगळ्या संपूर्ण माझ्या ह्या पुरस्काराचं श्रेय माझा जीवन मित्र देवेन, माझं कुटुंबीय, माझ्यासोबत ह्या वाटचालीत जेवढे सगळे लोक होते ते आणि आताही माझ्यासोबत जे आहेत ते
त्या सर्वांना देते आणि पुढे मी याला प्रेरणादायी म्हणून माझ्या आयुष्यात ठेवेन आणि एका नव्या जबाबदारीसह हा पुरस्कार स्वीकारते आणि पुढे अशी जात राहील, पुढे पुन्हा काम करत राहील याची ग्वाही देते. फक्त शेवटी मला असं वाटतं की स्मिता ही माझी म्हणजे वीक पॉईंट आहे एकदम. त्याच्यामुळे स्मिता पाटीलसाठी दोन मला नेहमी वाटतं की स्मिता तू खूप जगायला हवं, खूपच जास्त. म्हणजे हा जो आहे ना पुरस्कार हा सगळ्या रंगकर्मींचं एक स्वप्न आहे. म्हणजे स्मिता पाटील पुरस्कार मिळाला म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन आले आणि काही माझे मित्र जे मुंबईत राहतात ते म्हणाले आम्ही हा विदर्भात राहत नाही. म्हणजे हा पुरस्कार ना विदर्भातल्या लोकांसाठी ऑस्कर अवॉर्ड आहे आणि तो ऑस्कर अवॉर्ड मला मिळाला. त्याचा खरोखर मनापासून खूप खूप आनंद झालेला आहे. त्याच्यामुळे मला असं नेहमी वाटतं की हा पुरस्कार मिळण्याची खूपच इच्छा होती. खूपदा देवेंद्र बोलून पण दाखवली होती की अरे अजून आपण दखल घेतल्या जात नाही आपल्या कामाची, पण हा पुरस्कार आपल्याला मिळाला, तो आज मिळाला. पण तरी वाटतं की स्मिता तू खूप जगायला हवं होतंस, खूप जास्त. कारण कधीतरी तुझ्या हस्ते असा पुरस्कार मिळाला असता. आपले डोळे भरून आले जयश्रीताई, तसे आमचेही भरून आले. विदर्भाचा ऑस्कर आपण म्हटलं आणि मग अशी डॉक्टरही म्हणाले होते की भाऊ जागते रहो हा शब्द भाऊने राज कपूरचा अगदी लक्षात ठेवलेला आहे. म्हणून अगदी सलग 33 वर्षांपासून भाऊ हे काम करत आहेत. कारण त्यामुळे क्रेडिट गोज टू हिम. त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ वाजवूया. आणि जयश्रीताई आपल्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारे आमचे देवेंद्र भाऊ आहेत, त्याचा आपण उल्लेख केला कारण त्यांना सामाजिक भान आहे. एका आमच्या ग्रुपवरती मी फक्त एका अतिशय निडी आणि गंभीर आजार असलेल्या मुलासाठी एक पोस्ट टाकली होती की याला पैशाची गरज आहे. विदिन नो टाईम 5 मिनिटाच्या आत त्यांच्या वृत्तपत्रातून मला फोन आला, त्याची माहिती मिळवली आणि 24 तासाच्या आत 26,000 रुपये आम्ही त्याच्यासाठी जमा करू शकतो. त्यामुळे देवेंद्रजींसाठी सुद्धा टाळा आपण आपोआपच वाजवलेले आहे. यानंतर कधी कुणाचे मजला पुसू दे, जलार्द्र डोळे मग तो हसू दे, अनाथ दीना जवळी वदेन, सुखामृताचे प्रभू शब्द दोन, असं म्हणून सामाजिक कार्य करणाऱ्या माननीय शैलेशजी जोगळेकर यांना मनोगतासाठी आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिलजी सोले, विदर्भ गौरव प्रतिष्ठान स्मिता पुरस्कार समितीचे कार्यकारी मंडळ आणि आदरणीय गिरीशजी, डॉक्टर वेदप्रकाशजी, आजच्या या पुरस्काराच्या मानकरी मॅडम प्रगतीताई, मेरे ज्येष्ठ भ्राता प्रदीप दादा और सभी यहाँ उपस्थित. मराठी बोलू चालेल. हा स्मिता पुरस्कार आज सामाजिक कार्यासाठी म्हणून आज मला इथे प्रदान करण्यात आला. याच्या मागचं एक थोडं मनोगत म्हणून मी बोलतो. याच्यासाठी सामाजिक कार्य करण्याकरता सर्वात पहिले स्वतःच्या घरातनं त्याच्यासाठी अनुमती असली पाहिजे. कारण मी सामाजिक कार्यामध्ये उडी घेतली म्हणा किंवा जे मला जो आवड होती याला माझे आई आणि वडील या दोघांनी त्या माझ्या यंग एजमध्ये वयाच्या 27व्या वर्षी 28व्या वर्षी मला परमिशन दिली की तुला जे करायचं आहे ते कर, तुला सामाजिक कार्यात रस आहे तर तू ते कर. आमचा मोठा बिझनेस होता पण त्या बिझनेसमध्ये सुद्धा मला त्यांनी कंपल्सरी नाही केलं, तुला तर सामाजिक कार्य करायचं तू त्याच्याकडे लक्ष दे. ही जर नोकरी मला माझ्या आईवडिलांनी दिली त्याच्यामुळे आज मी हे काम करू शकलो. पण हे सर्व करताना सामाजिक कार्य करताना कोणीतरी एक व्यक्ती म्हणा किंवा एक असं एक पाठबळ लागतं की तू पुढे हो, मी आहे मागे. असं एक पाठबळ आमचं म्हणजे अनिलजी त्याला समजू शकतील. आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये मान्य विलासजी फडणवीस म्हणून होते.
पहिले प्रांत कार्यवाह होते, नंतर क्षेत्र कार्यवाह झाले. पण विलासजी नेहमी आमच्या पाठीशी उभे राहायचे. जी यंग टीम होती इन्क्लुडिंग अनिलजी, की पुढे झाला, मी आहे तुमच्या मागे, काही अडचण असेल तर मला सांगा. भोसला मिलिटरी स्कूल जी सुरू केली 1996ला, त्याच्या आधी 1994 पासून, म्हणजे 2 वर्ष आधीपासून त्याचं काम सुरू होतं. त्यावेळेस माझं 28 वर्षाचं होतं. 28व्या वर्षी कोणी शाळा सुरू करावी ॲक्सेप्ट नाही होत एकदम. जे तर शिकायचं वर्ष आहे, म्हणजे वय आहे कॉलेजमध्ये किंवा याचं, त्यावेळेस 28व्या वर्षी शाळा सुरू कर हे विलासजीने त्यावेळेस आम्हाला सांगितलं. आणि ते त्यावेळेस मागे उभे राहिले, तू कर, मी आहे मागे तुझ्या. आणि तेव्हापासनं एक टीम उभी झाली. माझे ज्येष्ठ सहकारी या कार्यामध्ये होते. श्री कुमार काळे, सतीश सालपेकर हे सगळे ज्येष्ठ सहकारी. त्याच्यानंतर समवयस्कीन सुद्धा मित्र होते सगळे. तरुण पटेल म्हणा, अशोक घटाटे आहे, दिलीप चव्हाण आहे, राहुल दीक्षित आहे. ही अशी टीम, असं ज्येष्ठ आणि समवयीन अशा सर्व लोकांना घेऊन आम्ही एक हा कार्यक्रम सुरू केला. सुरू करताना विचार हाच होता की नागपूर शहरामध्ये शाळा तर खूप आहे, वेगळं पण काय, एक निवासी शाळा ज्याची आपल्या विदर्भामध्ये आवश्यकता आहे ते जर वेगळं आपण काही आणलं तर त्याला रिस्पॉन्स मिळेल नाही मिळेल हा शंका होतीच. पण तो स्वतः मी ते भोसला मिलिटरी स्कूलमध्ये काही ट्रेनिंग घेतलं होतं, त्याच्यामुळे मला त्याचं डिसिप्लिनचं महत्त्व होतं. आणि म्हणून आम्ही ते इथे नागपुरामध्ये आणायचं ठरवलं. आणि त्या पूर्ण प्रवासामध्ये एका फक्त मॅनेजमेंटनी कुठलीही संस्था उभी होत नाही. मॅनेजमेंट असतं, जसं धोनी म्हटलं कम्प्लीट मॅनेजमेंट आहे, पण मॅनेजमेंटनी नुसतं होत नाही. तर तिथे काम करणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो माझ्या शाळेतला एक सईस असो जो घोड्यांना पाणी पाजतो, त्याच्यापासून जो पिऊन आहे, जो किचनमधला जो माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जेवण देतो चांगलं, त्यांच्या आईवडिलांसारखं तो त्यांचं सगळं बघतो, या सर्वांच्या मदतीशिवाय कुठलीही संस्था उभी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आज हा पुरस्कार स्वीकारताना मी या सर्वांची आठवण करतो. शाळेतले शिक्षक असो किंवा जोही कर्मचारी वृंद आहे. भोसला मिलिटरी नंतर भाऊ नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, तुम्ही जसा उल्लेख केला, घरी अडचणीचा विषय झाला होता, माझ्या मिसेसला कॅन्सर झाला, म्हणून त्या काळामध्ये आम्ही काही मुंबईला एकदम डॉक्टरांकडे टाटा कॅन्सरला पळालो नाही. आम्ही नागपूरच्या डॉक्टर पाटकरवरती विश्वास दाखवला. जेव्हा की सर आप तो सब पहिले से बचपन से जानते हैं, 1994 मध्ये डॉक्टर पाठक नागपुरामध्ये आले. त्यांनी इथे ऑन्कोलॉजीचं प्रॅक्टिस सुरू केली. एक छोट्याशा 300 स्क्वेअर फुटाचं त्यांचं एक होतं, पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. 1995ला माझ्याकडे हा प्रसंग आला. 1995 पासून डॉक्टर पाठकाच्या बरोबर, म्हणजे त्यांच्याचकडे आपण पूर्ण ट्रीटमेंट केली. आणि जसं जसं पाठक सरांनी सांगितलं ते आम्ही फॉलो केलं. आम्हाला भरपूर त्याच्यामध्ये हे झालं, पण शेवटी दैवाचं हे त्याला आपण करू शकत नाही. तेव्हापासूनच मी, देवेन आणि पाठक सरांनी तिघांनी ठरलं होतं किंवा कॅन्सरची जी इतकी महागाची ट्रीटमेंट आहे, या ट्रीटमेंटला आपल्याला कसं सबसिडाईज याच्यामध्ये आपल्याला करता येईल. आणि त्या दृष्टीने आम्ही 10 वर्ष 15 वर्ष काम करत होतो. त्याच्यातसुद्धा विलासजी आमच्या मागे उभे होते, पाठीशी उभे होते शेवटपर्यंत, ते जाईस्तोवर सुद्धा. आणि तो प्रवास आम्ही सुरू केला. नेहमी भेटायचो, नेहमी आमचं व्हायचं. शेवटी 2012मध्ये आपण आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्येच आम्ही तो नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट म्हणून डिक्लेअर केलं आणि 2012 पासून सुरू केलं. आजही जे काय उभं आहे ते पाठक सर, मी, देवेंद्र यांच्यामुळे नाही उभं आहे. ती आमची जी पूर्ण मॅनेजमेंट टीम आहे आणि तिथे जे काम करणारे लोक आहेत. 2012 साल से हमारे साथ में वहाँ जो काम कर रहे हैं डॉक्टर प्रकाश काकानी, नाम लेना चाहता हूँ क्योंकि इन लोगों की मेहनत है. वो डॉक्टर जांभड़कर है, हमारी मालिनी जोशी करते हैं, हमारा अनिरुद्ध मंगलोडकर है. इन लोगों ने पहले दिन से इतनी मेहनत किया. वो मेहनत की इसलिए हमारी हिम्मत बढ़ी कि हम लोग बड़ा प्रोजेक्ट कर सकते हैं. अगर उस इनिशियल फेज में अगर उन लोग वो मेहनत नहीं करते तो हमारी भी हिम्मत नहीं बढ़ती. तो इन सब लोगों का ये कॉन्ट्रीब्यूशन था. ये कॉन्ट्रीब्यूशन कहीं ना कहीं रिकॉग्नाइज होने को था, इसलिए मैंने आज इन लोगों का नाम लिया है. ऐसे सब लोग हैं उसमें, इंक्लूडिंग आज भी जो इंसिडेंट खड़ा है उसमें वार्ड बॉय से लेकर सबका एक कॉन्ट्रीब्यूशन है. तो इन सब लोगों को याद करके उनके ओर से ये दोनों संस्थाओं की
जो लोग हैं इनके ओर से मैं ये पुरस्कार बहुत कृतज्ञता से स्वीकार करता हूँ। और एक छोटा और कहना चाहूँगा कि नेशनल कैंसर इंस्टीट्यूट में हमारे मैनेजमेंट का सर एक डिसीजन है कि हमारे कैंसर में जो भी पीडियाट्रिक बच्चे जो आते हैं, छोटे बच्चे जो कैंसर के आते हैं, इनका हमारा डिसीजन है कि किसी भी पीडियाट्रिक पेशेंट को पैसे के लिए हम ट्रीटमेंट मना नहीं करते, फ्री ट्रीटमेंट। ये हम लोगों का मैनेजमेंट का डिसीजन है और इसलिए हम लोगों ने वहाँ पे एक छोटा निधि, कोष निधि जैसा बोलते हैं वैसा हमने चालू किया है। उसको हमने नाम दिया है मेरा समर्पण, माय कॉन्ट्रीब्यूशन। तो आज की जो पुरस्कार निधि मुझे जो प्राप्त हुई है, मैं उसको मेरा समर्पण में मेरा समर्पण और आपको मुझे इस पुरस्कार के लिए उचित समझा, इसके लिए डॉक्टर भाऊ आपका बहुत बहुत धन्यवाद। वाह शैलेशजी, आपलं दुसरं नावच समर्पण आहे. खूप मोठं काम आपण उभं केलं. निश्चितच असं म्हणतात की जिथे मन रमेल तिथे झोपून देता यावं, चांदण वेचून जमिनीचं आकाश करता यावं. असं आकाश आपण केलं ते खूप असंच मोठं होईल, अनेकांना त्याचा लाभही घेता येईल. शैलेशजींनी आपल्या सामाजिक क्षेत्रात आणि जयश्रीताईंनी नाट्य क्षेत्रात जी सेवा दिली त्याचाच हा आजचा गौरव होता. दोघांनीही आपली आपली मनशक्ती वापरली. नित्यवर्तनाच्या मांडवात असं मनशक्ती संमेलन जर भरत राहिलं तर जीवन कसं कृतार्थ होतं हे आज या दोघांनीही दाखवून दिलेलं आहे. आणि आपापल्या जाणीवेतला मेरुबंध या दोघांनीही जपला, म्हणूनच इथपर्यंतची भरारी सुद्धा दोघांनाही घेता आली. हेही तेवढंच खरं आहे. खूप खूप अभिनंदन दोघांनाही. खूप आभारभर शुभेच्छा आपल्याला. आता वळते आभार प्रदर्शनाकडे. प्रगतीताई पाटील यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या सगळ्यांसाठी चहाची व्यवस्था आहे. नमस्कार. स्मिता स्मृतीला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. विदर्भ गौरव प्रतिष्ठान स्मिता स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक बांधिलकी या भावनेने इथे गचागच भरलेल्या हॉलमधील सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करते. आणि या सोहळ्याचा अंतिम टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. त्यासाठी मी विदर्भ गौरव प्रतिष्ठानची सचिव या नात्याने नियुक्ती है. जिन्हें सुनने के लिए हमारे कान उत्सुक रहते हैं और मैं तो ऐसे हमेशा प्रोग्राम ही उनको मिलती हूँ. मुझे लगता है अगर मैं कॉलेज में उनकी शिष्या रहती तो बहुत कुछ मुझे सीखने को मिलता. लेकिन ऐसे प्रोग्राम में भी मुझे उनसे बहुत प्रेरणा मिलती है. ऐसे हमारे माननीय डॉक्टर वेद प्रकाश मिश्रा जी ये यहाँ पे उपस्थित रहे, इसलिए मैं विदर्भ गौरव प्रतिष्ठान की तरफ से तहे दिल से उनका आभार व्यक्त करती हूँ. तसेच आमचे नेते, आमचे मार्गदर्शक माननीय माजी आमदार माननीय अनिलजी सोले, कार्यक्रमांचे अध्यक्ष, यांचे मी विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे खूप खूप आभार मानते. गेली 33 वर्षाचे जे हे सातत्य या सोहळ्याचं आहे हे कोणीच करू शकत नाही. हे फक्त गिरीश भाऊच करू शकतात. आणि त्याची 16 वर्षापासूनच हा या कार्यक्रमाची उंची जी मी पाहत आले की प्रत्येक वर्षी याची उंची वाढतानाच मी पाहते. याची साक्षीदार मी स्वतः आहे, कारण 16 वर्षापासून मी या कार्यक्रमाला मी उपस्थित असते. तसं म्हणूनच मी गिरीश भाऊ आपले खूप खूप आभार मानते. या मानकरी आमचे माननीय शैलेश जोगळेकरजी, माननीय आज तर आपण माननीयच आहात. आपलं मी खूप खूप अभिनंदन करते. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते. आणखी एक मी आपला आभार मानणार आहे. मला आतापर्यंत कधी संधी मिळाली नाही आणि आज मी ती गमावणार पण नाही, कारण विदर्भामध्ये मला सुखरूप आणण्याचं काम जर कुणी केलं असेल लग्नानंतर तर माननीय शैलेश जोगळेकर ते माझी परत घेऊन नागपूरमध्ये आले. त्याच्यामुळे मला वाटतं मला या क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मला तेव्हा वाटलं असेल की यांच्यासोबत मिळेल आणि ती संधी मला विदर्भात मिळाली. त्याबद्दल शैलेश भाऊ मी आपली खूप खूप आभारी आहे. माननीय कापसेताई, सगळ्याच महिलांना अभिमान वाटावा असं आपलं काम आहे. रंगभूमी क्षेत्रामध्ये आपलं काम आहे
आणि आज आपलं मी विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे आपले आभार मानते. आपल्याला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. तसेच समोर बसलेले सर्व मान्यवर, माननीय प्रदीप पैत्रेजी आहेत, देवेंद्र गावंडेजी आहेत, साना पंडित आहेत, प्रियंका ठाकूर आहेत, लोणावतजी आहेत, विष्णूजी आहेत, चौरसियाजी आहेत, नंतर पुण्याहून आलेले आहेत थांबले का? हो, आपण आपले खूप खूप आभार. आपण पुण्यावर इथे आल्याबद्दल विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे मी आपलं खूप खूप आभार मानते. इथे आलेले सर्व मान्यवरांचे मी परत एकदा खूप खूप आभार मानते.